我有2个梦呢，一个是活下乘凉梦，第2个梦就是杂交道覆盖全球梦。नमस्कार मित्रांनो, चीनी दुनियाच्या या भागात तुमचे स्वागत आहे। आज आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला संकरित म्हणजेच हायब्रिड तांदळाचे पितामह म्हणून ओळखले जाते, अर्थातच युआन लोंगपिंग। कृषी क्षेत्रातील लोकांना हे नाव आधीपासूनच परिचित आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की तांदूळ हे जगाचे मुख्य अन्न आहे। तांदूळ जगाच्या जवळजवळ प्रत्येक भागात पिकवला जातो आणि जागतिक अन्न सुरक्षा आणि भूक निर्मूलनात महत्त्वाची भूमिका बजावतो। जागतिक लोकसंख्या वाढत असताना तांदूळ उत्पादन देखील वाढवणे आवश्यक आहे। या संदर्भात युआन लोंगपिंग यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते। युआन लोंगपिंग यांचा जन्म 7 सप्टेंबर 1930 रोजी बीजिंगमध्ये झाला। त्यांनी चेंगडू येथील दक्षिण पश्चिम कृषी विद्यापीठातून कृषी शिक्षण पूर्ण केले। युआनने आपल्या करिअरची सुरुवात प्रोफेसर म्हणून अंजियान कृषी विद्यालय, हुनान प्रांतात केली। 1960 च्या दशकात मका आणि ज्वारीमध्ये यशस्वीरित्या सुरू असलेले असेच संशोधन वाचून त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी भाताचे संकरीकरण म्हणजेच हायब्रिडायझेशन करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली। हे हायब्रिडायझेशन हाती घेणे महत्त्वाचे होते कारण संकराची पहिली पिढी सामान्यतः पालकांपेक्षा अधिक जोमदार आणि प्रोडक्टिव्ह असते। युआनने आयुष्यभर तांदळाच्या चांगल्या वाणांच्या संशोधन आणि विकासासाठी स्वतःला वाहून घेतले। सर्वात मोठी समस्या म्हणजे तांदूळ ही एक सेल्फ पॉलिनेटिंग वनस्पती आहे। संकरीकरणासाठी पालक म्हणून स्वतंत्र नर आणि मादी वनस्पती आवश्यक आहेत। लहान भाताच्या फुलांमध्ये नर आणि मादी दोन्ही भाग असतात। नर भाग हाताने काळजीपूर्वक काढणे आणि मादी फुले तयार करणे मोठ्या प्रमाणावर व्यावहारिक नाही। त्यामुळे हायब्रिड तांदूळ मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे कठीण होते। 1961 मध्ये त्याला जंगली संकरित भाताचे बियाणे सापडले। युआनला असे वाटले की नॅचरली म्युटेटेड तांदूळ अस्तित्वात असू शकतो आणि नवीन हायब्रिड तांदूळ वाणांच्या निर्मितीसाठी वापरला जाऊ शकतो। त्याने एका विद्यार्थ्याला सोबत घेऊन मेल स्टेराइल भाताची रोपे शोधण्यात वेळ घालवला। 2 वर्षांनंतर त्यांनी एका वैज्ञानिक प्रकाशनात नोंदवले की त्यांना हायब्रिड तांदूळ उत्पादनाची क्षमता असलेल्या मेल स्टेराइल तांदूळाच्या काही जाती सापडल्या आहेत। त्यानंतरच्या प्रयोगांनी त्यांची मूळ गृहीतकं व्यवहार्य सिद्ध केली, जी हायब्रिड भातामध्ये त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान असल्याचे सिद्ध झाले। प्रोफेसर युआन यांनी जगातील लोकांना फायदा व्हावा म्हणून हायब्रिड तांदूळ विकसित करणे यासाठी आपले जीवन समर्पित करून जागतिक अन्न सुरक्षा सुधारली। त्यांची ही महान इच्छा पूर्ण करण्यासाठी ते अनेक वर्षांपासून हायब्रिड तांदूळ आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यासाठी आणि त्याचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी काम करत होते। विशेषतः वैज्ञानिक आणि तांत्रिक देवाणघेवाण, तांत्रिक प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर परदेशी मदत सहकार्य। अन्न आणि कृषी संघटनेने त्यांना आंतरराष्ट्रीय हायब्रिड तांदूळ प्रकल्पांवर मुख्य सल्लागार म्हणून आमंत्रित केले होते। त्यांनी हायब्रिड तांदूळ विकसित करण्यास मदत करण्यासाठी चीनबाहेरील शास्त्रज्ञांसोबत त्यांचे ज्ञान, अनुभव, कल्पना आणि मौल्यवान साहित्य शेअर केले होते। त्यांनी आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेला IRI 30 वेळा आणि भारत, व्हिएतनाम, म्यानमार, फिलिपिन्स आणि बांगलादेशसह भात उत्पादक देशांमध्ये 10 पेक्षा जास्त वेळा भेट दिली। 1980 पासून प्रोफेसर युआन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 80 हून अधिक देशांतील 14,000 सरकारी अधिकारी आणि कृषी शास्त्रज्ञांसाठी चीनमध्ये हायब्रिड तांदळावर 140 हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवले आहेत। प्रशिक्षणार्थी परतल्यानंतर स्थानिक संशोधन आणि हायब्रिड तांदूळ विकासासाठी तांत्रिक आधार बनले आहेत। चीन आणि IRRIच्या तांत्रिक मदतीने भारत,
बांगलादेश, इंडोनेशिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स, अमेरिका आणि ब्राझील हे मोठ्या प्रमाणात हायब्रिड भात उत्पादक देश बनले आहेत. 2017 मध्ये 7 दशलक्ष हेक्टरवर लागवड झाली आणि प्रत्येक वर्षी वाढत आहे. 2004 मध्ये युआन लोंगपिंग यांना जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि 3 दशकात चीनला अन्न सुरक्षेकडे नेण्यास मदत करणाऱ्या अग्रगण्य संशोधनाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. या मान्यतेमुळे त्यांना कृषी विज्ञानातील इतर दिग्गजांच्या बरोबरीने स्थान मिळाले, ज्यात नॉर्मन बोरलॉग, एम.एस. स्वामीनाथन यांचा समावेश आहे. प्रोफेसर युआन यांनी अनेकदा स्वतःला बुद्धिमान शेतकरी असे म्हटले आहे. त्यांनी तळागाळाशी असलेल्या त्यांच्या संबंधांवर भर देत हायब्रिड तांदूळाचा प्रचार केला. त्यांच्या नम्र व्यक्तिमत्वामुळे त्यांना लोकांचा शेतकरी म्हटले जाते. 2021 मध्ये वयाच्या 91व्या वर्षी युआन लोंगपिंग यांचे निधन झाले. ते आज आपल्यासोबत नसले तरी त्यांचे योगदान आजही जगभरातील कोट्यावधी लोकांना प्रेरणा देत आहे. त्यांचे कार्य आणि ज्ञान आजही जगभरातील कोट्यावधी गरिबांना अन्न पुरवत आहे. म्हणूनच ते लोकांचे नायक म्हणण्यास पात्र आहेत. चीनी जगाच्या या भागात तूर्तास एवढेच. भेटूया पुढच्या नवीन भागात नवीन माहितीसह. कृपया लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर अँड गुड बाय.